जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर वामन कदम व विकास हके यांच्या प्रचाराचा शुभारंभ। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागज पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार वामनदादा कदम व विकासभाऊ हके यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ तिसंगी तालुका कवटेमंकाळ इथं उत्साहात पार पडला। यावेळी परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रचार शुभारंभ ग्रामदेवत श्री सिद्धनाथ मंदिर प्रांगणात संपन्न झाला। कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ढालगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उमेदवार विकासभाऊ हके यांचीही उपस्थिती होती। नागज पंचायत समितीचे उमेदवार वामनदादा कदम यांनी आगामी निवडणुकीत सर्वसामान्य जनता, शेतकरी, युवक व महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख कामे करण्याचा निर्धार व्यक्त केला। ग्रामदैवत श्री सिद्धनाथ मंदिर इथं विधिवत पूजन करून प्रचार शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्री सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन विजयासाठी प्रार्थना केली। कार्यक्रमास नागज, केरेवाडी, रायवाडी, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे या गावातील विविध संस्था, सहकारी संघटनांचे पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। सुरेश भाऊ पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा सर्वसामान्यांचा पक्ष असून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितले। वामनदादा कदम व विकासभाऊ हके यांच्या मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे। या प्रचार शुभारंभामुळे नागज पंचायत समिती मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापलं असून आगामी निवडणुकीत ही लढत रंगतदार होणार असल्याचं चित्र दिसत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.